मित्रांनो, सध्या चालू असलेल्या पेपर लीकचे प्रकरण असो किंवा झेंझेचे आंदोलन, या सर्व प्रकरणामध्ये आपल्या शिक्षण संस्थेमध्ये बदल करणं गरजेचे नाही वाटत का? अगदी बरोबर बोलली श्री. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की आपण सगळे मिळून टॅक्स देतो, परंतु गरिबांची मुले गव्हर्नमेंट शाळेमध्ये आणि मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांची मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये, असा जो फरक झालेला आहे त्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंट मुलांच्या जे शाळा आहेत त्या शाळेवरती जास्त खर्च करत नाही, त्याचा दर्जा उत्तम ठेवत नाही, त्याचं मॅनेजमेंट चांगलं ठेवत नाही. जर टॅक्स सगळे जर देतात तर सगळ्यांची मुलं एका शाळेत गव्हर्नमेंट शाळेत का शिकत नाही? मग बाहेरच्या ज्या प्रगत देश आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या शाळा इतक्या चांगल्या आहेत की सगळ्यांची मुलं तिथं शिकतात. त्यामुळे काय होतं की समानतेचा संदेश जातो आणि जे गरीब श्रीमंताची दरी आहे, विषमता आहे, ती कमी होते. गव्हर्नमेंटने सगळ्यात आधी कमीत कमी 10वी पर्यंत तरी कंपल्सरी गव्हर्नमेंटच्या शाळांचा दर्जा चांगलाच केला पाहिजे आणि प्रायव्हेट शाळा नकोच आहेत. एकदम बरोबर सर. सरकारी शाळांचा दर्जा तेव्हाच वाढतील जेव्हा खासदार, आमदार, कर्मचारी हे सगळे आपले शिक्षण, ह्या मुलांना सरकारी शाळेमध्ये शिक्षण अगदी कंपल्सरी करतील. तुम्हाला काय वाटतंय? हा, हे बरोबर आहे की जर आमदार खासदारांची मुलं शिकली तर तो दर्जा आपोआपच वाढणार आहे. काय होतं, आमदार खासदार सरकारी कर्मचाऱ्यांची मुलं बाहेरच्या देशात किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतात. दुसरा मुद्दा असा आहे की आपली शिक्षण पद्धती अशी की 17-18 वर्षाचा मुलगा होतो, त्याला वोटिंगचा अधिकार मिळतो, पण त्याला राजकारण, आमदार खासदार काय आहे ते कळत नाही, त्याला 7-12 कळत नाही. ग्रॅज्युएट माणसाला च्या हातात काही स्किल नसतं की जेणेकरून त्यांनी व्यवहारामध्ये काय ते अंमलात आणावं. शिक्षण असं असावं की ते रोजच्या जीवनात उपयोगी असावे, संशोधनावरती भर असावा, तरच आपली देशाची प्रगती होऊ शकते आणि मुलं पुढे जाऊ शकतात. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचे आहे की नाही, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.